हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती. आज संडे होता, सो मग हेअर वॉश वगैरे केला. निवांत अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवूयात. असं नाश्ता वगैरे आमच्या घरामध्ये काही जास्तीचा बनत नाही. फक्त सॅटर्डे, संडे बनला तर बनतो. पण आज काय बनवायचं आणि सारखं तेच तेच पोहे, उपीट आणि ह्याच्याशिवाय दुसरं काय खायचं म्हणून मग आज मॅगीचा बेत बनवला होता. मला तर काय अशी जास्त मॅगी आवडत नाही, पण मला पण खायची काही जास्त इच्छा नव्हती आणि मग हे म्हटले की तू मॅगीच बनव. आणि धनुची थोडीशी तब्येत खराब आहे, सो म्हटलं त्याला पण मॅगी जास्त आवडते. कच्ची मॅगीसाठी खूप भांडतो तो, कारण त्याला कच्ची मॅगी खायला खूप आवडते. पण म्हटलं जाऊयात आज शिजवूनच खाऊ घालूयात. त्याला सर्दी वगैरे झाली, थोडीशी कणकणी होती, मग म्हटलं त्याच्या पण तोंडाला छानशी चव येईल. माझ्यापेक्षा छान हे मॅगी बनवतात, पण हे म्हणले की तू बनव, जशी तू बनवशील तसं मी खाऊन घेईल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना पण खूप जास्त कंटाळा आला, म्हणून म्हटलं चला आपणच बनवायला घेऊयात. म्हणून पहिल्यांदा पाणी उकळून घेतलं आणि किती पाणी टाकू ह्याचा अंदाज पण नाही आहे मला, कारण मी कधी मॅगी बनवतच नाही. धनुसाठी बनवली तर कधीतरी बनवते, पण तेव्हाच पण पाणी जास्त कमी होतं. आता आज जास्त बनवायची होती म्हणून म्हटलं त्यांनाच विचारून घेते, म्हणून 3 वेळा बॉटलचं झाकण लावलं काढलं. शेवटी मग ह्यांना विचारूनच पाणी टाकलं मॅगीमध्ये. त्याच्यानंतरनं म्हणजे काय मॅगी मसाला असतो तो टाकला आणि मी मॅगीमध्ये ना जास्त तूप टाकते, कारण धनुषला मॅगी खायला खूप जास्त आवडते. मग त्याला ज्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये आवडतात ना, त्या गोष्टींमध्ये मी जास्तीचं तूप टाकून त्याला खाऊ घालते, जेणेकरून तूप त्याच्या पोटात गेलंच पाहिजे म्हणून. सो तूप जास्त टाकून घेतलं. टाकून झाल्याच्या नंतरनं मग थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घेतली होती, ती टाकली. ह्यांनी जर मॅगी बनवायला घेतली असते ना, तर त्याच्यामध्ये कांदा टाकला असता, सिमला मिरची टाकली असती उभे कट करून, त्याच्यानंतरनं टोमॅटो टाकलं असतं. पण मी एवढं काय बनवत नाही, म्हणजे मला एवढी काय खास बनवता येत नाही. आणि एवढं सगळं सायस करून बनवली आणि जर त्याला टेस्ट नाही आली तर खायची पण कोणाची इच्छा होणार नाही. सो मग मी प्लेन मॅगी बनवायला घेतली. कोथिंबीर जास्त टाकली ना की त्याचा पण फ्लेवर छान मॅगीमध्ये उतरतो, आणि तूप टाकल्यानंतरनं तर काही विषयच नाही. तूप पण छान लागतं मॅगीमध्ये. जेवढी हवी तेवढी मॅगी टाकून घेतली आणि छान अशी उकळून घेतलं सगळं. सूप थोडंसं कमी झालं होतं, पण इट्स ओके. मॅगी खूप टेस्टी झाली होती, कारण आज मी पण थोडीशी ट्राय केली होती. आणि मग नाश्ता छान असा तयार झाला. धनुषला पण खायला दिला आणि तो बघा इथे कसा पडला आहे निवांत. कारण त्याची खूप म्हणजे असं वीक झाल्यानंतरनं कसं होतं तसं झालं होतं त्याला आज. त्याला उठायची पण इच्छा होत नव्हती, पण मॅगी बघितल्यानंतरनं त्याला भरपूरशी तरतरी आली, कारण मुलांच्या ज्या फेवरेट गोष्टी असतात ना त्या बघून त्यांना खूप जास्त आनंद होतो, किंवा खाऊन पण सुद्धा त्यांचं पोट भरतं. आज धनुषने ना खूप जास्त मॅगी खाल्ली. त्याची पप्पांच्यातली पण त्यानेच खाऊन घेतली होती बऱ्यापैकी, कारण त्याला जास्त आवडते म्हणून. नाश्ता आवरून घेतला. त्याच्यानंतरनं जरा वेळ बसले. आपण पण कुठून बाहेरून आलो ना की आपल्याला पण खूप वैताग आल्यासारखं होतं. सो मग मी निवांत बसूनच राहिले. किती जरी वेळ बसलं, किती जरी काही टाईमपास केला ना, तर परत आहे ती कामं आपल्यालाच करावे लागते. तिथं कोण आपल्याला मदत करू लागणारं नाही आहे. आणि कपडे धुवायची मशीन पण लावायची इच्छा होत नाही, कारण जास्त कपडे होते आणि बऱ्यापैकी व्हाईट कपडे पण त्याच्यामध्ये होते. मग एकाचा कलर दुसऱ्याला, दुसऱ्याचा कलर तिसऱ्याला असं होऊन जातं. सो हातानेच कपडे मी सगळी वॉश करून घेतली आणि खूप भारी वाटतं कपडे धुवून झाले की. माझं तरी असं आहे की कपडे धुवून झाल्याच्या नंतरनं मला असं वाटतं की माझी सगळी कामं झालेली आहेत, मला कोणतंच काम नाही राहिलेलं फक्त. आणि बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि कपडे जर धुवायची राहिली ना, तर असं वाटतं की सगळंच काम माझ्याकडून पेंडिंग राहिलेलं आहे. सो मग पहिली कपडे धुवून घेतली. त्याच्यानंतर आली दुपारच्या जेवणाची वेळ परत. आणि सॅटर्डे संडे सकाळचा नाश्ता केला ना की दुपारची भूकच लागत नाही असं होतं. आणि मग म्हटलं काय बनवायचं, म्हणून मग मस्त म्हटलं बटाटे भजी बनवूयात. मला ह्यांनी बऱ्यापैकी प्रिपरेशन करून दिली होती, कारण रात्रीच्या जेवणाची भांडी पण तशीच पडलेली होती. मग मी भांडी घासेपर्यंत ह्यांनी बरीचशी तयारी करून दिली. त्याच्यामध्ये त्यांनी बटाट्याची साल वगैरे काढून बटाटे छानसे कट करून दिले होते आणि बेसन पीठ पण छान असं लावून दिलं होतं. त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, चिकन मसाला असे बरेचसे मसाले टाकून पीठ भिजवून ठेवलं होतं. आणि मग माझी जेव्हा भांडी वगैरे घासून झाली ना की मग लगेच मी बटाट्याची भजी तळायला घेतली. आमच्या घरामध्ये ही बटाट्याची भजी ह्यांना जास्त आवडतात आणि धनुषला पण जास्त आवडायला लागलेत. अशाच गोष्टी धनुषला आणि त्याच्या पप्पांना खूप जास्त आवडतात. आणि असं काय साधं सोपं जेवण बनवायचं असलं की मग आपल्याला पण वेगळाच आनंद होतो की चल सगळी एवढी कामं करून आपण पण कंटाळलेलो आहोत, आणि त्यातून जर असा मेनू आपल्याला सांगितला तर मग आपलं पण थोडंसं काम हलकं झाल्यासारखं वाटतं. म्हणून मग छान अशी भजी तळायला घेतली. आता म्हणजे मला असं वाटलं की ह्यांनी पीठ भिजवून देताना त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं, त्याच्यामुळे एकाच साईडला
म्हणजे पीठ जास्त लागत होतं आणि एका साईडला अजिबात लागतच नव्हतं. मग मी ह्यांना सांगितलं आणि ते म्हटले की राहू दे बाई, माझं मीच तळून घेतो. आणि त्यांनीच सगळी भजी तळून घेतली. जोपर्यंत व्हिडिओ सुरू होता तोपर्यंतच मी तळत बसले आणि त्याच्यानंतरनं मग त्यांनी तळायला घेतली. आणि हे असतं कॅमेऱ्यामागचं सत्तं, वरचं करून घ्यायचं आणि मग पाठीमागचं जे काय आहे ना त्यांना कॅमेऱ्यामध्ये न दाखवता ते बाकीची कामं करत राहतात. ही भजी खायला जर सोबत पाव असते ना तर त्याची टेस्ट ना एकदम झक्कास लागली असते असं मला वाटते. तरी पण ही खूप छान झाली होती. भजी खाऊन घेतली आणि भजी खाऊन झाल्याच्या नंतरनं मग लगेचच मी चहा बनवला. आज मसाला चहा बनवला होता. खूप छान लागतो. पहिले सॅटर्डे संडे असला ना की खूप आनंद असायचा, म्हणजे बाहेर कुठंतरी फिरायला जायचे किंवा काही गोष्टी घ्यायच्यात. पण तसं ना आता खरंच सांगते काहीच इंटरेस्ट राहिला नाही आहे. फक्त असं वाटतं की काय नाही, आपण घरातच राहूयात, सेफ राहूयात किंवा बाहेर ऊन पण जास्त होते त्यामुळे कुठं बाहेर जायची पण इच्छा होत नाही आहे. नाहीतर आम्ही जेव्हा धायरीला राहायचो ना तेव्हा आम्ही इकडे यायचो फिरायला. आणि आता असं वाटतं की नको, इथं पण बरीचशी जवळ ठिकाणं आहेत की आम्ही तिथं फिरायला जाऊ शकतो. आज तुकाराम बीच होती. देहू रोड तर किती जवळ आहे किंवा देहू गाव इथून आम्हाला खूप जवळ आहे. पण आम्हाला तिथं जाणं पण जमलं नाही. नकोच म्हटलं, आपण घरातच बसूयात, कारण कंटाळा पण खूप जास्त आलेला होता आणि फिरायची पण पहिल्यासारखी एवढी जास्त इच्छा होत नाही. आणि धनुषला पण कुठं घराच्या बाहेर जास्त काढू वाटत नाही. आता कुठं जाऊ या न जाऊ पण भाजी आणायला मात्र जावंच लागतं. मग संध्याकाळी मग 7:30-8 वाजता आम्ही भाजी आणायला जाण्यासाठी तयार झालो. आणि धनुष खूप हट्ट करत होता त्याला गाडी घ्यायची म्हणून. सो मग म्हटलं त्याला गाडी पण घेणं होईल बाहेर जाऊन. आणि खरंच बाहेर निघाल्यानंतर फ्रेश वाटतं, माइंड पण असं छान होतं की काय नाही, चल बाहेरचं वातावरण बघून आपण पण खूप हॅप्पी राहू शकतो. पण कधी असं होतं ना की घरातून बाहेर पडायची पण अजिबात इच्छा होत नाही. पण असं वाटतं की थोडं तरी घरातून बाहेर निघावं, तेवढंच आपलं माइंड पण फ्रेश होऊन जाईल. बाहेरचे लोक वगैरे बघितले की खूप छान वाटतं किंवा धनुषला पण खूप जास्त आनंद होईल बाहेर निघाल्यानंतर. ह्या त्या गोष्टींचा मनात विचार करून मग आम्ही म्हटलं जाऊयात. मग पहिल्यांदा धनुषला गाडी घेण्यासाठी गेलो. झालं असं की धनुषच्या हातात पैसे दिले आणि ते त्याच्या खिशातून तो बाहेरच काढत नव्हता. आणि मग आम्ही जर भाजी घ्यायला आधी गेलो असतो ना तर त्याने त्या खिशातला 1 रुपयासुद्धा दिला नसता, असा त्याने वैताग दिला असता. म्हणून म्हटलं जाऊ देत, आपण डायरेक्टली त्याला खेळणी घेण्यासाठी जाऊयात. आधी खेळणी वगैरे घेऊयात आणि त्याच्यानंतरनं जे काय पैसे उरतील ना मग त्याच्यातून भाजीपाला वगैरे घेऊयात. आणि पहिली 500ची नोट त्या ह्यांना दिली, म्हणजे दुकानदार होते त्यांना दिली. आणि परत एकदा 500ची नोट दिली. ते प्रामाणिक होते म्हणून त्यांनी रिटर्न दिले आम्हाला पैसे की ह्याने हे दिलेत म्हणून. नाहीतर आमचं लक्ष पण नव्हतं की ह्याने परत त्यांना पैसे दिलेत म्हणून. इतका आगाऊ आहे धनुष. आणि एक गाडी त्याने सगळी ट्राय करून बघितली, ही कशी चालते ती कशी चालते. आणि एवढी महागाईची गाडी घेतल्यानंतरनं पण त्याचं मन दुसऱ्या गाडीवरती गेला आणि यायच्या टायमिंगला तो खूप जास्त रडला, कारण त्याला दुसरीच गाडी पाहिजे होती म्हणून. मग आम्ही भाजी घ्यायला गेलो. फ्रेश अशी भाजी घेतली. एकाच दुकानातून आम्ही नेहमी भाजी घेतो, दुसरीकडे कुठं जात नाही. गेलो तर मग उरसे गावात जर भाजी घ्यायला गेलो तर जातो, मग नाहीतर मग एका ठिकाणीच भाजीवाले फिक्स केले, त्यांच्याकडेच नेहमी जाऊन घेतो. धनुची आज मी अशी पोणी बांधली होती, इतका गुंडच दिसत होता ना. मी खरंच सांगते, धनुषना मुलींचे जर कपडे घातले ना तर अगदी मुलगीच दिसतो असं, त्याला कोण म्हणणारच नाही की ती ही आहे म्हणून, मुलगा आहे म्हणून. आणि बरेच जण जेव्हा मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे टाकायचे ना तेव्हा सगळे म्हणायचे की मुलगी आहे का. आणि बाहेर कुठं जरी गेलो ना तरी पण त्याला म्हणतात ही मुलगी आहे का म्हणून. त्यांना असं वाटतं की मुलाचे कपडे घालून आणलेत काय मुलीला म्हणून. आज त्यासोबत एकदम क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता, कारण मी सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या मोठ्या पप्पांसोबत तिकडे गेला होता. आणि ज्या दिवशी तो तिकडे गेला होता ना त्या दिवशी आमचं कशातच मन लागलं नव्हतं, म्हणजे असं खूप चुकल्यासारखं वाटत होतं. आणि आता तो 1 दिवस तिकडं राहिला होता, पण असं वाटत होतं की 10 दिवस का 15 दिवस इतक्या दिवस तो तिकडं राहून आला आहे म्हणून. त्याचे किती लाड पुरवावेत, हट्ट पुरवावेत ना हेच कळत नव्हतं. आज त्याला गाडी घ्यायचं सुद्धा काहीच रिझन नव्हतं, पण त्याच्या आनंदासाठी आम्ही गाडी घेऊन टाकली. म्हटलं ठीक आहे असू द्यात. आणि ठरवलं पण होतं की दिवसभर त्याला काहीच म्हणायचं नाही, काहीच बोलायचं नाही, जसं करायचं तसं करून द्यायचं. आणि जसं मुलांना आपण करून देऊ ना तसं ते खूप छान वागतात. म्हणजे आपला गैरसमज असतो की हां जास्त लाडाने म्हणजे नाही का ते जास्त भाव खातात म्हणून, पण असं काहीच नसतं. जेव्हा आपण त्यांना जास्त प्रेमानं घेऊ ना तेव्हा ते पण आपल्यासोबत खूप फ्रेंडली वागतात. मस्त त्याच्यासोबत गार्डनमध्ये खेळलो आज, दोघे पण खेळलो आणि त्याला पण खूप छान वाटत होतं. आजच्या व्हिडिओमध्ये जास्त करून तुम्हाला धनुष्य दिसेल, कारण मी असं म्हणजे ठरवूनच त्याला जास्त व्हिडिओमध्ये घेतला आहे. तर असा होता आमचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.